आता हो कासारण्याचं पळोवंक गेल्यार आता आमचे 5वे वर आसा म्हणजे ह्या आमच्या बाबा बोकी गणपती चित्रशाळेसून 3 वर्तास रंगोवपाक कितले दीस लागले? रंगोवंक पळोवंक गेल्यार आमकां एक आर्टिस्ट आहले काम चालू आमचे आणि कालच्या दिसान आम्ही तो कंप्लीट करून सगळं कंप्लीट करून घेतलं. आणि खंयचे सार्वजनिक गणपती करता तुम्ही? आता या पयलीं खंयचे केल्यात? याच्या पयलीं हार्बर पोलीस स्टेशन वास्को, आमचे मोपा पोलीस स्टेशनचे आहात, परत आमचे पेडण्या पोलीस स्टेशन, मोरजे सार्वजनिकचो केल्लो आसा आमी गणपती. तुमकां गणपती करपाक न्हू घरची कोण कोण मदत करता किंवा तुझे मित्र मंडळी तांची थोडी नांवां? गणपती म्हटल्या उपरांत आमची फॅमिली सगळी एकी कडेन आसतात, म्हणजे जे माती काम असो जावं पेंटिंग काम असो हे सगळे काम ते करपाक आमची तेंची हेल्प आसता. त्याच्या भायर आमचे जे आमच्या सराउंडिंग एरियेतले भुरगे जे तांकां आवड आसात जे आमचे माती कामां जावं पेंटिंग ते येवन आमकां तेंची खूब मदत जाता. सगळे हाती बारा 1 2 3 म्हणतात नाव गणपती बाप्पा भाई म्हणून बाबूराव गाड भाई हा तेंच्यांनी बऱ्या पद्धतीन 3 वर्सां आपलो टर्म चलयलो. तसोच म्हाका आतां 3 वर्साचो टर्म आहा. सो हांव मागता सगळ्यांनी एकवट जावन म्हाका हो दिल्लो आहा चान्स. हांवें तो पुरेपूरपणे भुरग्यांनी सगळो सहभाग आपलो घातलेलो आहा. आनी म्हणटात तशें डेकोरेशन आमचें करपाक 3 म्हयने पयलींच्यान चालू करतात आनी इतकें बरें दिसता डेकोरेशन चालू करतना सुद्दां बाबा चल बाबा ह्या वर्सा सुद्दां एक मनान एक हें आसता भावना आसता खंय तरी आमी विजयी जावपाक जाय. त्याच उद्देशान आमी फुडें सरतात आनी सगळ्यांचो भुरग्यांचो हातभार आसता. कोण बाबडे ट्रकार वयता कामार ते सुद्दां सांजच्या टायमार येतात आनी 6च्या उपरांत बाबा आपलें काम चालू करतात. ते 9 जायसर तो 12 जायसर सुद्दां काम चालू आसता. खंय ना खंय कोणी आमकां हेल्पूय केले गांवांतल्या लोकांनी बी. तशेंच मागता देवा कडेन कितें म्हणून ह्या वर्सा सुद्दां त्याच हेणी आमकां विजय करपाचें तें. तुम्ही 3 वर्सां इको फ्रेंडली डेकोरेशन करून आम्ही प्राइज जिंकलेले आहा आणि आमकां कमीत कमी ते काम करपाक कमीत कमी 2 महिने सारखे सेगीत लागता. सगळे भुरगे आमचे मंडळाचे आहा ते रात दीस काम करता. सगळे कामाचे असता तरी कामाचे वेळ काढून प्रत्येक जण आपले परीने थंय गणपती हातभार घालून सगळं एकपण वागता. कसले हेवे दावे ना आणि इतले बेस्ट डेकोरेशन की सगळे गोंयचे लोक महाराष्ट्राचे लोक आमच्या एका आतां 3 वर्सां सारकी विजीट करता. हे आमचे अंदूचे 8वे वरास अंदू आमी 12 ज्योतिर्लिंगाचे डेकोरेशन साकारलेले आहा आणि आमकां त्याची मदत आमचे अनिश पोके याचे मार्गदर्शन लाभले. आणि अंदू आमच्या ह्या डेकोरेशनाक संबंध गोंयच्या लोकांनी आमच्या पेडण्याच्या लोकांनी हमखास भेट दिवपाची आणि त्या डेकोरेशन पळोवपाचे
आणि आम्ही कशी 3 वर्सां जे प्रायज जिखले त्याचो अनुभव ह्या वर्सा मेळटलो लोकांक सगळ्यांक. तुम्ही वेगवेगळे डेकोरेशनात करता अंदू कितें स्पर्धा बी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचेर भर दिल्यात? अंदू कसले कार्यक्रम आसतले? आमचे बाकी अभंग स्पर्धा, गायन स्पर्धा, भजन, प्रत्येक गावचे भजन मंडळ आहा तांकां आमी आमंत्रीत